आज आपण मस्त अशी तांदूळशाची भाजी आणलेली आहे। पाहू शकता आपला आजचा नवीन ब्लॉग तांदूळशाची भाजीचं करणार आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की हा तांदूळशाची भाजी जिथं भेटेल तिथं याचा लाभ घ्या, कारण ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे आणि खूप जास्त अशी चविष्ट आणि एकदम मस्त अशी टेस्ट पण एक नंबर लागते भाजीची। तर तांदूळशाची भाजी आपल्या रानामध्ये सहज उपलब्ध असते, आपल्याला कुठेही भेटून जाते। तर या भाजी नक्की तुम्ही एकदा बनवून ट्राय करा। खूप मस्त अशी आपल्या शरीरासाठी, हाडासाठी, आपल्या शरीरात कॅल्शियम कमी असेल तरी पण ही भाजी खूप जास्त महत्त्वाची आहे। तर आपण ही भाजी सर्वात आधी पाहू शकता तुम्ही, एक पण पान ह्याचे असे किडलेले नाही किंवा खराब नाही, मस्त अशी भाजी आपली आहे। पाहू शकता। तर आपण सर्वात आधी हिला साफ करून घेऊया। 5 ते 6 गड्डी मी ही भाजी आणलेली आहे, कारण ही भाजी आपल्या शरीराला खूप जास्त महत्त्वाची आहे। त्यामुळे आपण ह्याचा आज मस्त असं एक झणझणीत आणि एकदम चविष्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणार आहे। या प्रकारे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल भाजी कशी करायची। आधी आपण गड्डी मोकळी करून घेऊया। या प्रकारे धागा बांधलेले ते आपण साईडला काढून घेऊया आणि ह्याच्या आपल्याला असे शेंडा शेंडा काढायचा आहे, पाला पाला। ह्याचा आपल्याला फुलं घ्यायचं नाहीये, पाला पालाच घ्यायचे आणि समोरचा हा शेंडा नक्की घ्यायचा आहे। या प्रकारे सर्व भाज्या आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। पाहू शकता आपल्या सर्व भाज्या साफ करून झालेल्या आहेत। दिसतंय बघा, हिरवीगार एकदम मस्त फ्रेश भाजी आहे। आपण ह्याला आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। पालेभाजीला माती खूप जास्त प्रमाणात असते, दिसत नसते पण बारीक माती असते, त्यामुळे आपल्याला धुवून घ्यायचे। पाहू शकता याप्रमाणे आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। असं पाणी सारं पिळायचं टाईट अशी भाजी, आणि मग आपल्याला एका ताटामध्ये साईडला काढून घ्यायचं आहे। इथं आपण भाजीला फोडणी घालूया। कढई तापलेली आहे, आपण त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया। एकदम साधी सोपी भाजी आहे, अगदी झटपट तयार होते। तुम्ही पण याप्रमाणे नक्की, ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, त्यासाठी आपल्याला बनवून खायचं आहे। सर्वात आधी आपण आपलं तेल गरम झालेलं आहे। हिरवी मिरची, लसूण आणि जिरा हे इथं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। थोडासा त्याच्यामध्ये मीठ टाकून या प्रकारे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। आधी तेलामध्ये हिरवी मिरची ते भाजून घ्यायचे छानपैकी। आपला ठेचा भाजून झालाय, आपण त्याच्यामध्ये आपण धुतलेली भाजी टाकूया। भाजी टाकून मिक्स करून घ्यायचं। आपल्या भाजीत थोडंसं आपण वरून मीठ टाकून घेऊया। आपण ठेचामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून थोडंच वरून टाकायचं आहे। ही भाजी लगेच शिजते, त्यामुळे आपण एक 5 मिनिटं वाफायला ठेवूया। त्यामुळे ह्याला काही वेळ लागणार नाही जास्त। पाच मिनिटं झाले आपल्या भाजीला, पाहूया। पाहू शकता आपल्या भाजी पूर्णपणे छान अशी शिजली गेली आहे। मस्त असं आपल्या भाजीला सुगंध सुद्धा सुटलाय, पाणी सुद्धा सर्व पाणी आपल्या भाजीला आटून गेलंय। आपण या भाजीसाठी पूर्ण व्हिडिओ बघत जावा तुम्ही, तरच तुम्हाला भाजीचा पूर्ण व्हिडिओ समजेल। आता मी या भाजीसाठी तडका बनवणार आहे। आपली भाजी शिजून झालेली आहे, तर तडका कसा बनवायचा हे पाहून घेऊया। सर्वात आधी आपण गॅस चालू करून घ्यायचे। गॅसवर आपल्याला एक पळी ठेवायचा आहे। त्या पळीमध्ये आपल्याला
ऑइल टाकून घ्यायचं आहे. त्यात आपण बारीक वाटलेलं लसूण टाकून घ्यायचंय. बारीक असं ठेचून घेतलेलं आहे लसूण. पाहू शकता आपलं लसूण मस्त असं लालसर भाजलं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. लय काळेभोर लसूण करायचं नाहीये, नाहीतर त्याचा टेस्ट वेगळं येईल. छान असं लाल भाजून द्यायचे आणि तिखट सुद्धा त्याच्यातच टाकायचंय. आता ही आपण तडका आपल्या भाजीत टाकून देऊया. पाहू शकता या प्रकारे पाहू शकता आपलं भाजी तयार झाली आहे. तर या प्रकारे तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की बनवा. खूप अशी मस्त असं टेस्ट, जे भाजी ज्याला आवडत नाही ते सुद्धा डोळा झाकून आणि डबल डबल तुम्हाला पुन्हा बनवायला सांगते. इतकं सुंदर अशी भाजी तयार होणार आहे. तर या प्रकारे नक्की तुम्ही बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त अशी सुंदर खमंग वास सुटले पाहू शकता भाजीला. बाय बाय.